नमस्कार मंडळी. तर आज आपण बघा इथे स्तवन क्राफ्ट या स्टॉलला भेट दिलेली आहे आणि आपली ग्राहक पेठ हे आता प्रदर्शन सुरू आहे बघा. आजपासून 22 तारखेपर्यंत असणार आहेत. तर इथे क्रमांक आणि सगळे डिटेल्स दिलेले आहेत, ते सर्वात पहिले तुम्ही नोट करून घ्या. आणि चला आता आपण ना चेक करूयात की आज ह्यांच्याकडे काय काय स्पेशल, गुढीपाडवा स्पेशल आणि आता चैत्र नवरात्र सुरू होणार आहे, तर त्याच्यासाठी काय काय स्पेशल ह्यांच्याकडे स्टेन्सिल आलेले आहेत ते आपण चेक करूयात. तर हॅलो ताई, नमस्कार. ताई तुमचं नाव? माझं नाव सावित्री कदम, पण आमचा स्तवन क्राफ्ट हा ग्रुप आहे. येस. आणि त्याच्यामध्ये आता गुढीपाडव्याला आम्ही गुढी आणलेली आहे. अरे वा. म्हणजे ही काढता येते आणि चैत्रांगण असल्यामुळे हे देवीचे छोटे देवी सुद्धा मुखवटे, ज्यांच्या घरी नवरात्र असते, चैत्र नवरात्र, त्यांना हे खूप फायदेशीर ठरेल. आणि चैत्रांगण हे छोट्यापासून हे लहान आडव्यामध्ये पण आहे. आणि हे असं पण आहे, ह्याच्यापेक्षा अजून हे मोठं, हे 10 बाय 10 आहे आणि हे मोठंही आहे 12 बाय 12 आहे. हे 12 बाय 12 आहे ना. आणि हे सर्वात छोटं किती आहे? सर्वात छोटं 200 आहे. नाही, साईज 7 बाय 7. 7 बाय 7. आणि हे 200 पासून ह्याची सुरुवात आहे. हे 150 आहे आडवं इथे. हां. आणि हे 8 बाय 8 आहे ना. तर हे बघा, हे 9 बाय 5. 9 बाय 5 आहे हे बघा. आणि हे 150 रुपये किंमत आहे. हे 200. हे 200. हे 250 आहे. हे 250 आहे बघा. आणि हे 12 बाय 12चं 400. 400 ला आहे. आणि गुढीपाडव्यासाठी पण आहे. येस. गुढीपाडव्यासाठी वेगळी आणखी एक आहे, ज्याच्यामध्ये गुढी आहे बघा, तबक आहे, पूजेचं समई सगळं दिलेलं आहे. तर आणि हां, आणि ही नवदुर्गा म्हणून हे येस. आता चैत्र नवरात्र आहे बघा. तर नवरात्रमध्ये पण लोकांना अशा रांगोळ्या म्हणजे फायदेशीर ठरतात. तर त्याच्यामुळे बघा सगळ्या 9 देवी आहेत ह्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. तर ही पण एक सुरेख अशी रांगोळी आहे. आणि चैत्र गौरी प्रसन्न म्हणून आपण हे चैत्रात आता पूर्ण चैत्र महिना सुद्धा आपण चैत्रांगण काढलं तर त्याच्यावरती सुद्धा हे आपण असं काढू शकतो. मस्त. त्यासाठी त्याच्यासाठी आमच्याकडे एक बोर्ड पण आहे. हा पण एक छान आहे. हा कसा आहे, किती बाय किती आहे? हा 17 बाय 5 आहे आणि ह्याची किंमत 400 रुपये. हा पण तुम्ही 250 रुपये ना. आणि हा ना तुम्ही उंबरठ्याजवळ पण काढू शकता बघा. 2 तुम्ही असे हे काढले ना तरी पण होऊ शकतं. आणि अशा या प्रकारचे आमच्याकडे पाट आहेत. हां. तर ज्यांनी आपला डिटेल मोठा जो व्हिडिओ बघितला असेल ना, त्यांना माहिती असेल की हे ताईंचं ना स्वतःचं त्यांचे मेटल बोर्ड आहेत. हे त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे. हे तुम्हाला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. आणि हे वेगवेगळ्या साईज मध्ये मिळतं. वेगवेगळ्या साईज मध्ये बाहेर आपण ज्या ऑर्डर करतो त्याच्यासाठी हे 12 बाय 12चं आहे. आणि हे जर तुम्हाला मोठे हवे असतील अजून, किंवा तुमच्या प्रॉपर उंबरठ्याच्या आकाराचं वगैरे हवं असेल, कस्टमायझेशन वगैरे काय करून हवं असेल, तर हे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे. हा नंबर पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवते. म्हणजे कस्टमायझेशन वगैरे काही करून हवं असेल तर तसं सुद्धा ह्यांच्याकडे उपलब्ध आहे. आणि ह्यांच्याकडे वुडन म्हणजे लाकडी रांगोळीचे साचे हे सगळे मिळतात. तर अजून आपण एक्सप्लोर करूयात की अजून पण काय काय. महालक्ष्मी प्रसन्न, स्वामी समर्थ. तर हे जे देवांचे साचे आहेत ना, जसं तुम्हाला म्हणजे हे पण तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे बघा पाहिजे असेल देवांची नावं ती तुम्ही घेऊ शकता. हे बघा, एक दत्तगुरूंचं आहे. ताई आता स्वामींचा प्रकट दिन पण येणार आहे, तर स्वामींचे पण आम्हाला दाखवाल का? स्वामींचे दाखवतो. तर हा एक सुंदर आहे बघा. जर तुम्ही कोणीही वैभव लक्ष्मीचं व्रत करत असाल तर त्यांच्यासाठी हा खूप सुरेख असा हे आहे बघा, लाकडी साचा. हे सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि हा खरंच खूप युनिक आहे, असं तुम्हाला सगळीकडे पाहायला नाही मिळणार. खूप छान आहे. आणि हे बघा, हे आपले स्वामी आहेत. आपले स्वामी महाराजांची सुद्धा खूप छान छान असे बघा. याच्यात तुम्ही फक्त नाव, मंत्र आपला, त्यानंतर स्वामी, त्याच्यामध्ये थोडंसं मोठं बघा, हे बघू शकता की वटवृक्षाखाली स्वामी समर्थ महाराज आपले बसलेले आहेत. असा सुद्धा एक सुंदर असा साचा आहे. आणि आपले नेहमीचे जे असतात ना बघा, उंबरठा पट्टी, इथे तुम्ही प्रिंट बघू शकता. तर ते सगळे तर आहेतच. आम्ही तुम्हाला आज वेगळे का दाखवतोय, कारण मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवले होते की काय काय सॅम्पल म्हणून तुम्ही चेक करू शकता. तर ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला म्हणून बुकमध्ये दाखवते की हे अशा प्रकारे तुम्ही रंगू शकता. हे बघा, खाली तुम्ही रंग टाकून घ्या आणि मग तुम्ही साचा लावून घ्या त्याच्यावरती. हे बघा, रंग भरू शकतो. तर तो सुद्धा तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता. म्हणजे त्याच्यामध्ये ना ताईंनी डेमो करून दाखवला आहे की कसं तुम्ही रंगू शकता. आणि हे आम्ही तुम्हाला डिझाईनची फक्त एक आयडिया मिळावी म्हणून फक्त तुम्हाला हे दाखवतो आहे. ह्यापेक्षा बरीचशी म्हणजे डिझाईन्स आणि खूप सारी व्हरायटी ना इथे तुम्हाला मिळणारच आहे. अधिक मास येणार आहे. अरे वा. तर अधिक मासासाठी अशा पूर्ण रांगोळी अतिशय सुंदर. हा पण एक वेगळा साचा आहे बघा. हा पण कुठेच बघायला मिळणार नाही तुम्हाला.
आपण अधिक मासाला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतो, म्हणून इथे बघा ओम श्री पुरुषोत्तमाय नमः असं सुद्धा लिहिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये ताई लहानपण येतो का? नाही, ह्याच्यामध्ये हा एकच येतो. एकच आता का? हा 250 रुपयाला आहे. 250 रुपयाला. एकच आहे. आणि स्वामींचं मात्र हे पण आहे, नुसता चेहरा पण आहे पण तो. हा पण एक आहे बघा. स्वामींची हा पावले. छोटा पण आहे. हा तो छोटा आहे. ताई हे कोणती डिझाईन आहे? ही बोर्डाची डिझाईन आहे. अच्छा. आणि ब्राह्मणांना ही लग्न सराई आता आली, त्या लग्नामध्ये त्यांच्याकडे हे लागतं त्यांना? हे लागतं त्यांना. अच्छा. ज्यावेळेला आपण सवासणी वगैरे त्यांच्या असतात तेव्हा हे लागतं, बोर्डाची ही रांगोळी. अरे वा. काढावीच लागते. तर ही किती स्टेन्सिल आहे साईज? ही साईज 10 बाय 10ची आहे आणि ही 250 आहे. अरे वा. तर बघा ही आपल्याला अजून एक माहिती मिळाली की बोडणाची पण ह्यांच्याकडे साचा आहे. आणि आता आपण ना कोलममध्ये थोड्याशा बघतोय बघा. ही कोलममधली उंबरटा पट्टी आहे. ही कशी असेल? 200? ही 250. ही 250 वाल्या आहेत बघा. ह्याच्यामध्ये ही नवीन कलशाची डिझाईन आली आहे. हे बघा, हे सगळ्या अशा कोलमवाल्या आहेत. बाकी पण उंबरटा पट्टीमध्ये बरंच तुम्हाला काय काय व्हरायटी बघायला मिळणार आहे. हा एक मस्त वेगळा आहे बघा कोलम. खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे. ही एक उंबरटा पट्टी बघा. आणि छोट्यामध्ये हे कोलम आहे बघा. आणि हे छोटे छोटे कोलम आहेत जे मी पण तुम्हाला दाखवले होते की मी स्वतः खरेदी केले होते हळदी कुंकूसाठी. लक्ष्मीची पावलं आहे. लक्ष्मीची ह्याच्यामध्ये लक्ष्मीची सगळी शुभचिन्ह आहे तिच्या पावलांवरती जी असतात ते. 200ला आहे. अच्छा. आणि 250ला पण आहे मोठं. 100 वालं हे छोटं आहे ना आपलं. आणि हे बघा ह्याच्यामध्ये छोटं परत कोलममध्ये पण बरेच डिझाईन. म्हणजे ह्या छोट्यामध्ये 100 वाल्यामध्ये ना तुम्हाला वेगवेगळ्या कोलमच्या डिझाईन मिळणार आहेत. त्याच्यानंतर हे बघा ही आपले सरस्वती. हां, हे लक्ष्मी पद्म बघा हे पण आहे. आणि हे सरस्वती यंत्र आहे. हे पण पुन्हा एक कोलमची डिझाईन आहेत. कोलममध्ये खूप सुंदर सुंदर डिझाईन आहेत. हे विष्णू हृदय कमळ आहे. ह्याच्यामध्ये मोठी साईज पण मिळते. हे बघा ही 200 वाली पावलं. हां, ही जर लक्ष्मीची पावलं पाहिजे असतील तुम्हाला तर ही 200 वाली आहेत. जरा मोठी सुद्धा आहेत. आणि बरंचसं कलेक्शन आहे यांच्याकडे. कॅटलॉग सुद्धा आहे. जर ताईंना तुम्ही जर पिंक केलं ना व्हॉट्सॲपवरती तर त्या तुम्हाला कॅटलॉग सुद्धा पाठवू शकतात. आणि हे बघा असं करून देतो कस्टमाइज. आता कोणाला गजानन महाराजांचे जे कोणी भक्त असतील तर त्यांना पण आवडत असेल. आहे. परत आता आम्ही नवीन काळूबाई प्रसन्न, म्हणजे कोणाला आपल्या कुलदेवीचं वगैरे हवं असेल तर तसं देता ना तुम्ही करून सुद्धा. हे बघा रेणुका मातेचं एक आहे सुंदर. हे बघा ह्याच्यामध्ये 3 साईज आता आपण बघितल्यात. हे बघा ही सर्वात छोटी आहे, ही थोडी मधली साईज आहे. अशा ह्या 3 साईज आहेत. आणि मोठी हे बघा त्या 3ही साईज तुम्हाला मिळणार आहेत. आपण ज्या वेळेला कुठलीही रांगोळी काढतो सहसा मला तर 2 मिनटं जी बाहेरून येणारी व्यक्ती आहे ती ते रांगोळी बघते आणि तिची नजर तिथं थांबते. जर काही निगेटिव्हिटी असेल तर ती तिथून त्या रांगोळीमध्येच ती थांबून राहते, आतमध्ये येत नाही. आणि आतमध्ये येत नाही. आणि मग आल्यानंतर त्यालाही फ्रेश वाटतं. आणि बरोबर सकारात्मक विचार त्याच्या मनामध्ये येतात. विचाराने आपण भारतीयांनी ही रांगोळीची परंपरा जपलीच पाहिजे, पुढे नेली पाहिजे. आणि त्यासाठी हा तिचा प्रयत्न आहे. बरोबर. आणि अगदी रिझनेबल रेट मध्ये आहेत बघा. आजकाल गुडघे दुखतात लोकांचे, त्यामुळं टेबलावर बसून सुद्धा आपण आदल्या दिवशी काढू शकतो. जर लोकरी जाणाऱ्या असत्या बायका तर आदल्या दिवशी काढून ठेवा, सकाळी उठल्यावर बाहेर ठेवू शकतो. तर हे बघा हे सहस्त्र दळ कमळ आपण बघतोय. ह्याच्यामध्ये आता ना 4 साईज आहेत. ही सर्वात छोटी आहे ना. तर ही सर्वात छोटी आहे. ही 100चे बघा, 200, 250 आणि ही 400 असं बघा ह्याची प्राइस रेंज आहे. 4 वेगवेगळ्या साईज आहेत. हे अष्टलक्ष्मी रांगोळी आहे ना. ही बघा अष्टलक्ष्मी हे अजून आहे बघा. अक्षय पात्र म्हणून. हा हे बघा अक्षय पात्र. आता ते अक्षय तृतीयेला वगैरे पण तुम्ही काढू शकता. मस्त. हे बघा अन्नपूर्णा देवीची आपण पूजा करतो तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही छान रांगोळी काढू शकता. तर बरंचसं छान छान असं कलेक्शन आहे. 33 गोपद्म आहे ना. ह्याची छोट्यापासून 100 वाला आहे, 200 वाला आहे आणि हे मोठं 250 वाला आहे. अरे वा, म्हणजे सगळ्या साईज आहेत ह्याच्यामध्ये पण. आता तुम्हाला नवरात्रामध्ये ह्याच्यात सुद्धा हे व्रत करतात सोमवारचं. हो बरेच लोक करतात. त्याला हे दर सोमवारी ह्याची पूजा करतात रांगोळी काढून. आणि त्याचं आणि विष्णू हृदय पण मिळतं. हो विष्णू हृदयमध्ये पण मोठी साईज पण मिळते. तर ते सुद्धा तुम्ही इथे मागवू शकता. तर हे अजून 2-3 साचे आहेत जे आपण आधी बघितले नव्हते तर ते पण आता आपण ॲड करतोय बघा. खंडोबा प्रसन्न आहे, सरस्वती प्रसन्न. तर मुलांनी छान अभ्यास वगैरे करावा म्हणून बऱ्याचशा स्त्रिया हे सरस्वती प्रसन्नचं पण घेतात. आणि हे बघा हे कालिका माता प्रसन्न हे सुद्धा साचे आहेत.
तर तुम्ही हे कस्टमाइज पण तुमच्या ह्याच्यानुसार आवडीनुसार वगैरे पण करून घेऊ शकता. आता ना आपण नवरात्र येणार आहे, चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्हाला उपयोगी पडतील असे मस्त स्पेशल साचे आता आपण देवींचे बघणार आहोत. तर हे बघा, तर प्रत्येक दिवशी बघा देवीचं एक रूप असतं नवरात्रीमध्ये. बघा, ब्रह्मचारिणी, शैलपुत्री, कात्यायनी देवी, चंद्रघंटा, कुष्मांडा देवी, स्कंदमाता आणि प्रत्येक देवीच्या नावाखाली बघा तिचा मंत्रसुद्धा हा दिलेला आहे. हे बघू शकता तुम्ही बघा, वेगळा मंत्रसुद्धा आहे. अतिशय सुंदर आणि हे वेगळं आहे बघा. हे साचे आहेत ना, 9 साचे, हे तुम्हाला सगळ्यांकडे नाही मिळणार. हे बघा, कालरात्री देवी, महागौरी. तर हे सुद्धा खूप सुंदर असं कलेक्शन आहे. आमच्याकडे 7 वारांचे साचे मिळतात. हां, 7 वारांचे सुद्धा आहेत. सोमवार, रविवार, मंगळवार. तो पण तुम्हाला जर हवा असेल तो पण एक बघूया. हवा असेल तर मोठा मंत्रांचा सकट मिळतो किंवा मंत्र नको असला तर सिंगल ह्याच्यात पण मिळतो. तर आम्ही तुम्हाला एक दाखवतो बघा, ह्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया मिळेल. तर हे बघा, हे वारांचे आहेत बघा. तर रविवार लिहिले आणि खाली मंत्र सुद्धा आहे. हे बघा, प्रत्येक याचा मंत्र आहे. सोमवार, त्या दिवसाचा मंत्र आहे. हा, मंगळवार. हे बघा, हे आता तुम्ही उपवास करत असाल किंवा काय, बुधवार, तुम्हाला हे जर बघा. रांगोळी काढायचीच असेल, गुरुवार, मंत्रासकट मंत्र म्हणून आणखी शुक्रवार आणि हा शनिवार. असे सगळे वारांचे आहेत. हे नवरात्रीसाठी तर नक्की तुम्ही. ताई, हा पूर्ण 9चा सेट कसा पडेल आपल्याला? हा 1150ला पडतो. 1150 ना, देवींचा 9 ह्याचा आणि हा वारांचा 7 वारांचा नाही, 7 वारांचा 1150ला पडतो. आणि देवींचा तर बघा 7 वारांचा आहे ना, तो 1100ला आहे ना, 1100ला पडणार आहे. आणि 9 देवींचे हे 9 साचे तुम्हाला 1350ला पडणार आहेत. तर नक्की बघा आणि रिझनेबल रेट आहे. तुम्ही बाहेर जर दुसऱ्यांकडे बघाल ना, कम्पेअर कराल तर तुम्हाला स्वतःलाच कळेल की हे रिझनेबल रेट आहे आणि ह्याची क्वालिटीसुद्धा खूप चांगली असते. त्याशिवाय आम्ही तुम्हाला मेटल बोर्ड मगाशी दाखवले होते. तर हे जे तुम्ही घेणार असाल, हां, तर हे असं काढून ठेवलं आणि रोजच्या रोज पूजा घरात ठेवलं बरोबर, तर एकदम छान वाटतं. आणि बघा त्याच्यामध्ये पण वेगवेगळे साईज आहेत. मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं तसं कस्टमाइज पण तुम्ही करून घेऊ शकता. ह्या साच्यांचा सेट सोबत तुम्ही सुद्धा हे पण घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला इझी होईल की त्याच्यावरच ठेवलं. हां, आणि ह्याच्यामध्ये कलर पण आहे, काळा पण मिळतो, ब्लॅक आणि हां. आणि ही जी मोठी आम्ही तुम्हाला दाखवली होती ना बोर्ड, ती मेटल बोर्ड, त्याच्यामध्ये बघा हे साचे बसतात. आणि तुम्हाला काय कस्टमाइज करायचे असतील ते मेटल बोर्ड तसं पण तुम्हाला मिळणार आहे. तर धन्यवाद, तुम्ही आम्हाला खूप वेळ दिला त्याच्याबद्दल. आणि ताईंच्या ना इथे स्टॉलवरती एवढी गर्दी असते ना की अजिबात त्यांना वेळ द्यायला मिळतसुद्धा नाही. पण आपण वेळात वेळ काढून त्यांनी आपल्याला दिला आहे थोडा वेळ आणि सगळं जितकं त्यांना सांगितलं नवीन काय आलं आहे ते सगळं दाखवा त्यांनी सांगितलं आहे. पुन्हा एकदा नंबर नोट करून द्या. आणि इथे ह्या एक्झिबिशन व्यतिरिक्त पण तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल तर ताईंना कॉन्टॅक्ट करा. ऑनलाईन त्या नंबरवर करू शकता. धन्यवाद, थँक्यू सो मच.